नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदा पुन्हा तुमचं खूप खूप स्वागत अनअकॅडमी महाराष्ट्र एक्झाम्स हा चॅनलवर. आणि आज मी लास्ट 40 डेजची स्ट्रॅटेजी तुमच्या समोर ठेवणार का एंड मोमेंटमध्ये आपल्याला का करायचं आहे. आतापर्यंत जे काय तुम्ही अभ्यास केलं ते तर केलं, ओके, ते आता तुम्ही सोडून द्या. आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर माझी हे स्ट्रॅटेजी फॉलो करा. 100% फुल प्रूफ स्ट्रॅटेजी आहे, 100%. ओके, गॅरंटी घेऊन सांगतो. जर तुम्ही इतकं केलं तर नक्की तुमचं सिलेक्शन कुठेही जाणार नाही. प्रिलिम्सबद्दल, मेन्सचं मी सांगत नाही. आणि तसंही मी टॉपिक दिलेलं आहे MPSC प्रिलिम्स लास्ट 40 डेज फुल प्रूफ प्लान. आता हे फुल प्रूफ प्लान का ते तुम्हाला सांगतो. याचा आधी माझं मी 2 मिनिटाचं प्रमोशन करणार आणि त्याच्यानंतर तो आपण फुल प्रूफ प्लान करणार. आणि एक तुम्ही हे ऐकलं असेल स्वामी विवेकानंद यांचा कोट, उठा, जागे व्हा आणि खूप प्रयत्न करा. कधीपर्यंत? ज्यापर्यंत तुम्हाला लक्ष्याची प्राप्ती होत नाही त्यापर्यंत प्रयत्न करा. आणि एकदा जर तुम्ही हे ठरवलं तर नक्की कमी ते कमी आजपासून तुम्हाला कमी ते कमी 5 ते 10 तास, 5 खूप कमी आहे, 9 ते 10 तास इतका अभ्यास तुम्हाला लागणार दर दिवशी. जर तुम्ही इतका अभ्यास करणार तेव्हाही सिलेक्शन होणार बेटा, नाहीतर हे इतकं इझी नाही. हे सांगतो मी तुम्हाला. जर तुम्हाला ऑफिसर व्हायचं आहे तर तो इतकं इझी नाही. भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे, ओके, आणि लोक खूप प्रयत्न करतात. आणि ते तुम्हाला छोटं मोठं काहीतरी म्हणजे छोटी मोठी जॉब नाही बेटा, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब आहे. म्हणजे का तुमच्यामध्ये इतकी ॲबिलिटी पाहिजे, क्वालिटी पाहिजे, तेव्हाही तुम्ही बघा. आज तुमचं जर सिलेक्शन झालं, उद्या तुम्ही प्रमोट होऊन IAS होणार. आणि IAS जर झाले तर तुम्ही देशाची जे पॉलिसी आहे ती निर्माण करणार. आणि जर एक कोणत्याही ढिल्याढाल्या माणसाला घेतलं तर तो पुढे जाऊन तशा होणार का? तो इतकं प्रेशर आणि इतके हे गोष्टी सांभाळू शकतो का? नाही, तो शक्य नाही. म्हणून ते इतके टफ एक्झाम घेतात. टफ एक्झाम कशासाठी? ते चेक करतात का ज्या माणसाच्या हातात आपण देशाची वागडोर देतो तो माणूस इतकं लायक आहे का, त्याची लायकी आहे का, तो हे करू शकतो का. म्हणून बेटा, नाहीतर इझी नाही रे. हे फक्त इतकं सांगू शकतो. खूप लोक आहे त्यांच्याकडे, ओके, आणि आमच्या भारतात टॅलेंटेड लोकांची काही कमी नाही. आणि खूप हार्डवर्किंग पण पाहिजे आणि स्मार्ट वर्किंग पण पाहिजे. दोन्ही प्रकारचे लोक पाहिजे, म्हणजे दोन्ही क्वालिटी पाहिजे त्यांना, ओके. मग ते फुल प्रूफ प्लॅनिंग मी तुमच्यासमोर ठेवतो. आणि ते प्लॅनिंग जर तुम्ही फॉलो केली 40 डेज तर नक्की तुमचं सिलेक्शन कुठेही जाणार नाही. प्रिलिम्समध्ये नक्की सांगतो. आणि मेन्सचं आपण नंतर बघून घेणार. आत्ता मेन्स बघायचं टाईम गेलं, ओके. थोडं माझं प्रमोशन बघून घ्या. माझे नाव राकेश गवालरे. मला 4 वर्षाचा हिस्ट्री शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. एक्सपर्ट इन एक्झाम प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी, ते आत्ता तुमचं समोर येणार. आणि मेंटर्ड कमी ते कमी आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त मुलांना शिकवलं. आणि पुढे बघा, जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही हा माझा प्रोमो कोड यूज करा, राकेश जी. जर तुम्ही हा माझं प्रोमो कोड यूज करणार म्हणजे जे का तुमची फी असेल ती फीमध्ये 10%चं डिस्काउंट याच्यावर तुम्हाला लगेच भेटतील. मग इतकं हे झालं माझं प्रमोशनचं. आता सरळ आपल्या विषयावर येणार आपण. मग आपल्याकडे जे विषय आहे ते बघून घ्या. सायन्स आहे ते तर सगळ्यांना माहिती आहे. आणि याचे 20 प्रश्न विचारतात ते नक्की, हो, त्या लोकांचा जो वेटेज आहे तो एकदम इक्वल आहे बेटा, ते कमी जास्त होत नाही, हो. 20 प्रश्न सायन्सचे, पॉलिटीचे 15 प्रश्न, करंट अफेअरचे 15 प्रश्न, तसेही हिस्ट्रीचे 15, जिओग्राफीचे 15, एन्व्हायरमेंटचे 5 आणि इकॉनॉमिक्सचे 15. इतके प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये भेटतील, ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे ते बघून घ्या. सर्वात आधी आपण सायन्सबद्दल विचार करणार. आणि सायन्सचे जे रिसोर्सेस आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे बेस्ट जे रिसोर्स आहे तो रिसोर्स आहे NCERT बेटा, दुसरं काहीच नको, ओके. आता मी तुम्हाला हे सांगणार नाही का तुम्ही का करा, पूर्ण NCERT वाचा, तो टाईम गेला बेटा. आता जर तुम्ही अभ्यास केला असेल तर छान आहे, आणि जर केलं नसेल तर काहीच नको. माझी स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो करणार तर नक्की तुम्ही 99 का 100% मी सांगू शकतो तुमचं सिलेक्शन होणार. आणि हे ठरवा, जर तुम्हाला पुढे हा व्हिडिओ बघायचा असेल तर एक जर तुम्ही ठरवलं असेल 9 ते 10 तास दर दिवशी तुम्ही जर अभ्यास केला पुढचे 40 डेज, मग तेव्हाही तुम्ही हा पुढचा व्हिडिओ बघा, नाहीतर तुम्ही हे बघू नका. यू आर जस्ट वेस्टिंग युअर टाईम, नथिंग एल्स, ओके. तुम्ही तुमचे 10-15 मिनिट वेस्ट करणार. मग याच्यापेक्षा बघून घ्या. सायन्स
NCERTचे MCQ तुम्हाला लावायचे आहे. आणि NCERTचे MCQ आता तुमचं मनात येणार, सर आम्ही कुठे शोधणार, आम्हाला का करायचं आहे. मग त्याच्यासाठी बघा, मी हे सांगत नाही का माझे MCQ बघा, दुसरे जर तुम्हाला कुठेतरी भेटत असेल तर तुम्ही बघून घ्या. नाहीतर मी पूर्ण सायन्स कुठे तो कुठेपर्यंत 5th to 10th पर्यंत संपूर्ण सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे सगळे MCQ मी कंप्लीट करणार. आणि काही झालेले पण आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि एक एक फॅक्ट मी कवर केलं बेटा. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर ते MCQ तुम्ही बघून घ्या. आणि नाही तर तुम्ही एक कामं करा, दुसरं कोणतं जर तुम्हाला रिसोर्स भेटत असेल तर ते रिसोर्स तुम्ही बघून घ्या. पण मी हे सांगतो, NCERTच्या शिवाय NCERT आणि स्टेट बोर्ड ते का ते NCERTला फॉलो करते बेटा, NCERTला फॉलो करते स्टेट बोर्डची बुक्स. मग जर तुम्हाला MCQ कुठे अजून कुठे भेटत असेल तर ते तुम्ही MCQ लावून बघा. नाहीतर मी सोर्स सांगतो, रिसोर्स का, तुम्ही माझे जे लेक्चर्स आहे अनअकॅडमी ॲपवर फ्री लेक्चर्स आहे रे, ते फ्री आहे, पूर्ण फ्री आहे, ते तुम्ही MCQ लावून घ्या. ओके. आणि तिकडे मी कंप्लीट करणार, अर्धे झाले कंप्लीट, 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डपर्यंत जे NCERTचे महत्त्वपूर्ण MCQ आहे ते सगळे MCQ मी कंप्लीट करणार. आतापर्यंत 7th पर्यंत झाले, 5th 6th 7th. ओके. आणि पुढे पण घेणार. आणि तसेही जर तुम्हाला जिओग्राफी करायची असेल तर बघा, आत्ता तुम्ही जर डिस्क्रिप्टिव्ह वाचायला गेले तर ते तुमची चुकी आहे बेटा. आता तो टाईम गेलं, डिस्क्रिप्टिव्ह वाचण्याचं टाईम गेला, आता डिस्क्रिप्टिव्ह वाचू नका. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर करा, नाहीतर जास्त ते जास्त MCQ लावायचं बेटा. MCQ, फक्त MCQ, नुसतं MCQ लावायचं. आणि कसे लावायचं MCQ, आपण झोपात आहे मग मोबाईल आपण 24 आवर आपल्या हातात ठेवतो. ओके. जे ज्यापर्यंत आपण झोपतो त्यापर्यंत पण आपल्या इकडे ते आपण ठेवतो. मग मोबाईल आपल्याकडे ठेवायचं. तुम्ही बाथरूमला गेले तिकडे पण मोबाईल घेऊन जायचा. आता लोक घेऊन जातात. आणि आत्ता हे 40 डेज जे आहे, 40 डेजच्यासाठी तुम्ही का करा, दुसरे काहीही बघण्याचं, मेसेजिंग वगैरे सगळं तुम्ही विसरून जावा. तुम्ही का करा, कोणत्याही चांगला ॲप डाउनलोड करा. आणि तिकडे भरपूर रिसोर्सेस आहे, तिकडे तुम्ही का करायचा, MCQ लावायचा. पुढे बघ, म्हणजे जिओग्राफीचे MCQ जर तुम्हाला लावायचं असेल तर मी सगळे MCQ 5th स्टँडर्ड, येस 5th to 10th स्टँडर्डपर्यंत NCERTचे आपले अगेन अनअकॅडमीचं ॲपवर मी कंप्लीट करून देणार मी स्वतः. आणि अर्धा 7th पर्यंत ते झाले बेटा, 5th 6th 7th इतके MCQ झालेले आहे NCERTचे जिओग्राफीचे. मग जर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या. ओके. आणि नाहीतर का करा, MCQ लावा. जर व्हिडिओचा पूर्ण जर तुम्हाला सार बघायचं असेल तर सार एकच आहे, जास्त ते जास्त MCQ, दर दिवशी MCQ, रात्री MCQ, दिवस MCQ, झोपताना मोबाईलमध्ये बुकमध्ये MCQ लावायचं नसतं. कारण आता डिस्क्रिप्टिव्ह वाचण्याचा टाईम गेला बेटा. ओके. पुढे बघा, हिस्ट्रीमध्ये मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो ते का, जर तुम्ही माझे रिसोर्स यूट्यूबचे आणि ॲप्लिकेशनचे जर उपयोग केले तर याचा बाहेर प्रश्न जाणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. ओके. याचा बाहेर 99% प्रश्न याचे जाणार नाही, हे सांगतो मी. संपूर्ण NCERT कंप्लीट केलं मी, तिकडे स्टेट बोर्ड पण कंप्लीट केलं, अजून सोशल रिफॉर्मर्स आणि मेनसाठी पण ते महत्त्वाचे आहे. दुसरं काहीही वाचू नका हिस्ट्रीसाठी. माझे जे नोट्स आहे ते सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. पॉलिटी जर तुम्हाला जमत असेल तर सर्वात आधी NCERTचे MCQ लावा. हो MCQ आहे, तो खूप कमी आहे, पण जर तुम्हाला टाईम असेल तर एक कामं करा बेटा, याच्यासाठी एक बुक आहे. ते बुक कोणतीही तुम्ही, मी बुकचं नाव घेऊ शकत नाही. ओके. ते बुकचे MCQ तुम्ही लावा. आणि नाहीतर इकडे एक बुकचं नाव लिहिलं मी, लुसेंट ऑब्जेक्टिव्हमध्ये जे पॉलिटीचे ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह घ्यायचं, लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह जर तुम्ही लुसेंटची घेतली तर ते काहीच कामाचे नाही. डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुमचं इंटरेस्ट जाणार आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये काही होणार नाही. MCQ घ्यायचं, ऑब्जेक्टिव्ह MCQ, हो असं नाव आहे. पुढे बघा, मग पॉलिटीचे आणि NCERTचे MCQ पण जर तुम्हाला कुठेतरी भेटत असेल तर बघून घ्या. आणि नाहीतर मी पण बघतो, मी पण कंप्लीट करून देणार आहे. खूप कमी MCQ आहे, पण NCERT तो स्टँडर्ड रिसोर्स आहे बेटा. NCERT स्टँडर्ड रिसोर्स आहे. आणि आपले सिविक्सचे, ते पण सिविक्सचे आहे, सिविक्सचे MCQ लावायचं. ओके. ते पण 11th आणि 12thचे पण लावायचे बेटा, 11वी आणि 12वीचे.
ओके, पॉलिटीचे बघून घ्या. आणि पुढे करंट अफेअर, एनी गुड रिसोर्स. आणि याच्यासाठी का करा, तुम्ही भरपूर ॲप आहे मार्केटमध्ये, हो खूप ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं मोबाईलमध्ये. ओके, आणि सर्वात जास्त करंट अफेअर लावायचं, शेवटपर्यंत करंट अफेअर लावायचं त्यांचं. ओके, पुढे बघून घ्या. इकॉनॉमिक्स 11th आणि 12th आणि 12th NCERT MCQ. आणि याचा जो सार आहे तो एकच आहे बेटा, NCERTचे MCQ लावा, दुसरं काहीच नको. आणि ते पण एकदा नाही, फिरून 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 लावायचं. आता तुम्ही सांगतील सर जर NCERTचे MCQ एक्झाममध्ये आले नसेल तर आपण का करणार. मग तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल, आणि जर अभ्यास केला नसेल तर याच्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय आहे का, नाही, काहीच नको. आणि पुढे बघा, लुसेंट ऑब्जेक्टिव्ह परचेस करून घ्या. कोणती, ती पण का सॉफ्ट कॉपी नाही, हार्ड कॉपी घ्यायचं. आणि याचं वाचण्याचं मी तुम्हाला एक मेथड सांगतो, ती मेथड का बघून घ्या. काय करायचं आपण, तुम्ही वाचायला गेले, ओके, आणि जे फॅक्ट आपल्याला माहिती आहे त्याचा मागे अशा टिक करू नका. जे आपल्याला माहीत नाही त्याचा, जसे आपल्याला माहिती आहे हा आपल्याला माहीत नाही, मग याचं मागे अशा टिक करून घेतलं. ब्लॅक पेनाने एकदा यूज करायचं, ब्लॅक पेन. ओके, आणि हे बुक एकदा वाचून घेतली तुम्ही, ओके, पूर्ण बुक, पूर्ण MCQ लावायचं. आणि पुढे जेव्हा आपण सेकंड टाइम रिपीट करणार, मग तेव्हा काय करायचं, ते पूर्ण बुक वाचायचे नाही. सेकंड टाइम काय करायचं, जे तुम्ही मार्क केलं असेल त्या मार्काचा खाली बघून घ्यायचं, तो फॅक्ट तुम्हाला मेमराईज आहे का. जर तो फॅक्ट तुम्हाला मेमराईज असेल तर काय करायचं, सोडून द्यायचा. आणि जर मेमराईज नसेल म्हणजे तुम्ही चुकलं, तो फॅक्ट तुम्हाला मेमराईज नाही म्हणजे काय करायचं, इकडे आता तुम्ही ब्लॅक पेन उपयोग केला होता, आता रेड पेनाने इकडे मार्क करायचं सेकंड टाइम. आणि थर्ड टाइम जेव्हा तुम्ही वाचायला येते तेव्हा बघायचं का आपल्याला हा फॅक्ट मेमराईज आहे. मेमराईज आहे म्हणजे काहीच करू नका, सोडून द्यायचा. आणि जर जो फॅक्ट आपल्याला आतापर्यंत मेमराईज नाही, तिकडे ग्रीन पेन किंवा दुसरं पेन उपयोग करायचं, निळं पेन, आणि मार्क करून द्यायचं. आणि असे एकदा, दोनदा, तीनदा हे झालं म्हणजे संपूर्ण तुमचं लुसेंट झालं. हो, लुसेंट महत्त्वाची आहे. मला पण लोक सांगत होते तेव्हा मी हसत होतो, पण हो, ती महत्त्वाची बुक आहे. पुढे बघून घ्या. आणि इफ यू आर एबल टू अरेंज स्टेट बोर्ड MCQ, इट इज व्हेरी मच सिमिलर टू NCERT. जर तुमच्याकडे हे सोय आहे का, तुम्ही NCERTचे स्टेट बोर्डाचे MCQ तुमच्याकडे अवेलेबल आहे, मग गो विथ इट ऑल्सो, हे पण करा. आणि पुढे बघा, पुढे आपल्याकडे टोटल किती डेज आहे, 40 डेज आहे. ओके, आणि एक सब्जेक्टचे, हो ऐका, एक सब्जेक्टचे कमी ते कमी 5000 MCQ तुम्ही कंप्लीट केले पाहिजे. कमीत ते कमी 5000 MCQ, आणि ते पण क्वालिटी MCQ पाहिजे बेटा, कचरा नाही. कचराचा उपयोग नाही. फक्त नंबर पूर्ण करण्यासाठी आपण MCQ करणार, त्याचा उपयोग नाही. एक सब्जेक्टचे किती, 5000 MCQ. आता वेगवेगळे जागांचे तुम्हाला शोधायचं आहे. ओके, आणि टोटल आपल्याकडे सब्जेक्ट किती आहे, 7. म्हणजे बघा 5000 × 7 टोटल MCQ किती झाले बेटा, 35,000, 35,000 MCQ झाले. आता बघा, जर तुम्ही 35,000 MCQ, आणि आपल्याकडे फक्त 40 डेज आहे, आजपासून 40 डेज आहे, म्हणजे 35,000 डिवायडेड बाय किती, 40. याला डिवाइड केलं म्हणजे तुम्हाला किती भेटणार, 875. इतके MCQ पर डे तुम्हाला लावायचं आहे. कमी ते कमी 900 MCQ पर डे. हो, बरोबर सांगतो मी, एकदम नक्की सांगतो. जर तुम्ही 900 MCQ पर डे लावले तेव्हाही तुम्ही सिलेक्शनची उम्मीद करू शकता. नाहीतर हा इतकं इझी नाही बेटा. ही राज्यसेवाची परीक्षा आहे, ते का छोटं मोठं कोणतं एक्झाम नाही. ती तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स म्हणून निवडतं, सिलेक्ट करतात. मग ऑब्वियसली त्यांना क्वालिटी पाहिजे, हार्ड वर्किंग पाहिजे. आणि तुमचं हार्डवर्क इकडे चेक झालं. जर तुम्ही इतके MCQ केले म्हणजे यू आर हार्ड वर्किंग. आणि जर हे MCQ तुम्ही केले नसेल तर तुम्ही हार्ड वर्किंग नाही, मग तुमचं सिलेक्शन पण होणार नाही. ओके, मी तसं सांगत नाही, सिलेक्शन होणार, पण जर तुम्ही इतके MCQ लावले तर ऑब्वियसली तुम्ही हे प्रूव्ह केलं की तुम्ही हार्ड वर्किंग आहे. ओके, पुढे बघून घ्या. फॉलो होल स्ट्रॅटेजी 40 डेज, आणि 100% 100% तुमचं सिलेक्शन होणार प्रिलिम्समध्ये, हे माझी गॅरंटी आहे. ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.